कुठे दिसत नाही हे मुद्दाम नमूद केलं पाहिजे, मुद्दाम सांगितलं पाहिजे. मेधा पाटकर ज्याप्रमाणे म्हणतात की मोठमोठ्या प्रकल्पांमुळे लाभार्थी कमी आणि झाडाझडती जास्त, पण छोट्या प्रकल्पांचे लाभार्थी जास्त, झाडाझडती मात्र शून्य. आणि म्हणून या मोठ्या अखिल भारतीय विश्व संमेलनासारख्या की ज्या व्यासपीठांवर मी नेहमीच असतो, तरी मी सांगतो, तिथेही मी सांगितलेलं आहे की त्या व्यासपीठांपेक्षा आणि त्या संमेलनांपेक्षा सुद्धा या प्रकारचा प्रकल्प हा अधिक महत्वाचा आहे, अधिक आश्वासक आहे. आणि म्हणून इथे येताना माझ्या मनामध्ये अत्यंत आनंदाची, अतीव प्रेमाची अशा प्रकारची भावना आहे. तुम्हाला खरं सांगू का, मला लोकांनी असं विचारलं की माझा ड्रायव्हरच मला म्हणाला की सर काल आपण आलो औरंगाबादवरून, मग पुण्यामध्ये आलो, पुण्यामध्ये कार्यक्रम आहे, आता उद्या सकाळी गेल्यावर पुन्हा पुण्याचे कार्यक्रम आहे, संध्याकाळी निघायचंय, पुन्हा औरंगाबादला कार्यक्रम आहे. एवढी सगळी धावपळ करत त्या बलवडी नावाच्या छोट्या गावात जाण्याची गरज आहे. मला मागे सगळे संपादक म्हणत असतात की ठीक आहे अखिल भारतीय संमेलनात तू असतो ठीक आहे, पण एवढ्या गावात खेड्यापाड्यांमध्ये जाऊन तिथं बोललं पाहिजे, भाषणे केली पाहिजे, हे कशामुळे होतं, का करतोस तू हे? आणि तेव्हा मी त्याला सांगतो, ते जाहीरपणे सांगतो, सगळ्याच व्यासपीठांवर मी ही भूमिका जाहीरपणे मांडली. मी त्यांना सांगितलं की संमेलनामध्ये जी संमेलनं अखिल भारतीय असतात, विश्व संमेलन असतात, त्या संमेलनामध्ये जी माणसं मला भेटतात साहित्याच्या अनुषंगाने, ती माणसं ही प्रामुख्याने साहित्याकडे व्यावसायिक अंगाने बघत. पण माझी जगण्याची गोष्ट मला कळली पाहिजे, माझी जगण्याची गोष्ट मला मांडली पाहिजे, या अति ओढीतून येणारी माणसं मला केवळ बलवडी सारख्या संमेलनामध्ये दिसू शकतात. आणि मगाशी काय उत्सव सुरू होता, म्हणजे सुहास भैयांना, सुहास भैयाच ना, सुहास भैयांना इथून पुढे संमेलनाला अजिबात बोलावणार, ती आपली सुट्टी करून टाकतील. हा तरुण राजकारण एवढं उत्तम बोलला. मुळामध्ये साहित्य ही गंमतच असते की साहित्य हे कोणापासूनही फटकून राहत नाही, साहित्य प्रत्येकाचं असतं. आणि साहित्यामध्ये प्रत्येक जण व्यक्त होतो, प्रत्येक जण जेव्हा अभिव्यक्त होतो तेव्हाच ते साहित्य खऱ्या अर्थाने व्यापक होत असतं. मोठभरांचं साहित्य हे साहित्य असूच शकत नाही. आणि लक्षात घ्या, माझा तुकाराम जेव्हा त्याची गाथा बडवली इंद्रायणीमध्ये, तेव्हा माझा तुकाराम तरी सुद्धा पिढ्याने पिढ्या इथपर्यंत येऊन पोहोचला. तो अभिजनांमुळे नाही, तो तुमच्यामुळे आणि माझ्यामुळे. नाहीतर अभिजनांनी तुकाराम संपवण्याचा कधीचाच घाट घातला होता, पण तुकाराम संपला नाही, कारण तुकारामाचे प्रत्येक अभंग तुकारामाचा हा इथं सर्वसामान्य माणूस माझा अभंग आहे, हे माझे शब्द आहेत, अशा पद्धतीने सांगत राहिला. आज आपल्याला कल्पनाही नसते, तिची ओळ आपण सहजपणे म्हणतो ती तुकारामाची. इतक्या सहजपणे तुकारामाचे शब्द आपण उसने घेतले, तुकाराम आपण जिवंत ठेवला. तुकाराम जो काही इथवर आला तो बलवडी सारख्या गावातल्या माणसांमुळे आला. जी माणसं संमेलनाचं अध्यक्षपद आणि बाकी सगळे भूषवत आहेत पुण्या मुंबईमध्ये किंवा मुख्य प्रवाहामध्ये, ते उलटपुशी तेव्हा तुकाराम संपवायला निघालेले होते. आणि म्हणून तुकाराम तुमचा आणि माझा, आपणच हे सगळं वाढवलंय, आपण इथपर्यंत आणलंय. मला एकाने विचारलं संस्कृत का मेले साहेब, एवढी मोठी भाषा, एवढी थोर भाषा, इंग्रजीपेक्षा मोठी भाषा. म्हणजे संस्कृत भाषा थोरच आहे, संस्कृत भाषा खरंच मोठी आहे, ती इंग्रजीपेक्षा सुद्धा मोठी असेल, पण संस्कृत मेली कारण तुम्ही ती आमच्यापासून दूर नेली. नाहीतर भाषा म्हणजे थोरच आहे, जे आमच्यापासून दूर जातं ते सांगतं आणि जे आमच्या सोबत असतं ते टिकतं, आम्ही ते वाढवतो. आज चिंता त्या लोकांना की मराठीचं काय होणार, मराठी भाषेची चिंता फार त्या लोकांना असते की त्यांची मुलं इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकत असतात. पण तरी सुद्धा माझ्या माय मराठीचा गौरव करणारी माणसं जे आहेत ते तुम्ही आम्ही आहोत. आणि म्हणून मला असं वाटतं की या मैफलीमध्ये आलं पाहिजे, या ठिकाणी बोललं पाहिजे. स्वागताध्यक्ष असणारे सुधाकर इनामदार अप्रतिम भाषण त्यांनी केलं. सुधाकर इनामदार खरं म्हणजे हा पायंडा जर पडला लोकांना कळाला तर स्वागताध्यक्षांचे भाव कमी होते. तुम्ही असे काहीतरी पायंडे पाडू नका दीपक पवार, सतीश लोखंडे, तुम्ही असे पायंडे पाडू नका, कारण त्याच्यामुळे काय होईल की स्वागताध्यक्ष होण्यासाठी रेट खात आहे, तो दरच कमी होऊन जाईल. इतक्या सहज पद्धतीनं, इतक्या छान पद्धतीने, इतक्या उत्फुल्ल पद्धतीने साहित्याचा उत्सव होता, इतक्या उत्फुल्ल पद्धतीने भाषेचा उत्सव. शरद पवार इथे बसलेले, त्यांच्या कार्यक्रमाला अरुण लाड साहेबांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी माझं व्याख्यान आयोजित केलं होतं. तेव्हा मी म्हणालो की मुळामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की सर्वसामान्य माणूस हा सगळ्या प्रक्रियेचा केंद्रबिंदू असला पाहिजे. आणि जेव्हा तो केंद्रबिंदू सरकतो तेव्हा आपल्याला फेरविचार करण्याची वेळ येते. या निमित्तानं मला हे मुद्दाम सांगितलं पाहिजे की या निमित्तानं हा सर्वसामान्य माणूस की जो पानावर आहे तो पानावर येतो.
हा सर्वसामान्य माणूस बोलतो आहे, लिहितो आहे, मांडतो आहे, आपली भूमिका व्यक्त करतो आहे, स्वतःला अभिव्यक्त करतो आहे, हे जास्त महत्वाचं आहे. कारण सर्वसामान्य माणसानं, प्रत्येक माणसानं आपल्याला अभिव्यक्त करणं हे जास्त आवश्यक आहे. मी नेहमी सांगतो की साहित्य म्हणजे शब्दांचे फुलवे नव्हे, साहित्य म्हणजे जोडणं नव्हे. साहित्य म्हणजे त्या माणसांच्या गोष्टी आहेत की ज्या माणसांच्या गोष्टी आजवर कधी आल्याच नाहीत समोर, त्या माणसांच्या गोष्टी व्यक्त होणं, ती माणसं व्यक्त होणं. त्याला साहित्यिक मूल्य काय आहे, त्या शब्दांची जातकुळी काय आहे याची चर्चा करण्याची गरज नाही, तो स्वतःला व्यक्त करतो आहे ही जास्त महत्वाचं आहे. आणि म्हणून अशा प्रकारचे संमेलन आवश्यक आहे. सलग 3 दशक हे संमेलन होत आहे आणि आजच्या सगळ्या अत्यंत कठीण अवस्थेमध्ये पुरोगामी हा शब्द वापरणं कठीण वाटावं असा हा कालखंड आहे. अशा कालखंडामध्ये तुम्ही पुरोगामित्वाचा वारसा वसा सांभाळत जपत ही पताका ज्या प्रकारे खांद्यावर घेतलेली आहे इतकी मोठी आहे, इतकी थोर आहे. आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे सर्वसामान्य माणसांकडे जी क्षमता आहे, सर्वसामान्य माणसांकडे जी जाण आणि समज आहे ती वाटतं तेवढ्या शिकलेल्या माणसांकडेही अजिबात नसते. तुम्हाला माझ्या सांगतो, जेव्हा इंग्रजांनी हा देश सोडून जायचं ठरवलं तेव्हा लॉर्ड माउंटबॅटन आणि महात्मा गांधी या दोघांचा संवाद आहे. माउंटबॅटन महात्मा गांधींना असं म्हणाले, गांधीजी आम्ही तुमच्या देशाला शिस्त दिली, डिसिप्लिन दिली, आम्ही तुमच्या देशाला गव्हर्नन्स दिला, सुशासन दिलं, प्रशासन दिलं, आम्ही तुमच्या देशाला टपाल व्यवस्था दिली, आम्ही तुमच्या देशाला रेल्वे दिली, आम्ही तुमच्या देशाला सुसूत्र राज्यकारभार दिला, शिस्त दिली, आमच्या पश्चात तुमच्या देशामध्ये गोंधळ असेल. गांधीजी फार मिस्किल होते. आपल्या गांधीवाद्यांनी गांधींचा उगाच आपला कठोर म्हातारा करून टाकलेला आहे. गांधी फार मिस्किल होते. गांधी मिस्किलपणे हसले आणि गांधी म्हणाले, अगदी खरं आहे, तुमच्या पश्चात या देशामध्ये गोंधळ असेल पण तो आमचा गोंधळ असेल. तुमच्या कडक शिस्तीपेक्षा आम्हाला आमचा गोंधळ प्रिय आहे आणि आमच्या सर्वसामान्य माणसं त्या गोंधळात आपली पायवाट शोधतील पण आम्हाला गोंधळ घडू द्या. आज मी फेसबुकवर एका ठिकाणी लिहिताना असं म्हटलं होतं की कुठली तरी कमेंट वरचीच कॉपी करायची, पेस्ट करायची, सेंड करायची. या कॉपी पेस्ट नेमकेपणापेक्षा माझ्या मनातला गोंधळ मला जास्त प्रिय आहे. तुमचा शब्द घोटपटासारखा असतो पण तेव्हा तो आभाळ तेव्हाच होतो जेव्हा तो तुमचा असतो, ती तुमच्या आभाळाची गोष्ट असते. कोणाला तरी बरं वाटावं म्हणून इतरांच्या आभाळाच्या गोष्टी कॉपी पेस्ट करून काही होत नाही. माझी असेल पण माझ्या आभाळाची गोष्ट मीच सांगितली पाहिजे, अशा आभाळाच्या गोष्टी सांगणारी माणसे जमली. याचं मला अत्यंत कौतुक आहे. आणि कल्पना करा की ही इतकी गोड गोष्ट आहे ना की साहित्य संमेलन तुम्ही भरवता, मी ते सांगतात सुहास भैया की अरे मला मदत मागा. अन्य संमेलनामध्ये ते म्हणतात हात जोडतात की आता किती आमची मदत करतो, तरी तुम्ही मदत मागत नाही. तुम्हाला असं वाटतं की आपलीच माणसं पुरस्कार दिले, याच लोकांनी, या त्यांच्याच नातेवाईकांनी पुरस्कार दिले आणि सगळेजण मिळून छानपणे हा सोहळा साजरा करतायत. पुरस्कार ज्या ज्या लोकांचे ज्या लोकांना मिळाले, संपतरावांचा सत्कार झाला, मला फार आनंद आहे. संपतराव मगाशी म्हणाले की मी त्याचा एक्सटर्नल विद्यार्थी आहे, तो खरं म्हणजे माझा लाडका विद्यार्थी आहे. आणि मला असं वाटतं की खरं शिक्षण शाळेबाहेरच असतं. तर महाराज ट्रेनचं खूप चांगलं वाक्य आहे. असं म्हणाला होता की मी शाळेत कधीच गेलो नाही कारण शाळा माझ्या शिक्षणामध्ये अडथळा ठरेल अशी मला भीती होती. त्यामुळे विद्यार्थी बाहेरचा आहे की आतला आहे मुद्दा नाही. आपले सतीश आळेकर ड्रामॅटिक्स डिपार्टमेंटचे विभाग प्रमुख होते, नाट्यशास्त्र विभागाचे प्रमुख होते शामराव. तेव्हा ते म्हणाले होते की माझा नापास विद्यार्थी सुद्धा किती उत्तम ऍक्टिंग करतो याच्यावर शिक्षक म्हणून माझं बोर्ड ठेवतो. मुद्दा असा की संपतराव माझा फार लाडका लेखक आहे. संपतरावचं ज्या प्रकारची मुलूक माती तो सांगण्याचा प्रयत्न करतो त्या पुस्तकाला हा 4था पुरस्कार आहे. पण मला असं वाटतं की संपतरावचं वेगळे पण हेच आहे की संपतरावनं ती मातीतली माणसं सांगितली की ती मातीतली माणसं कोणाला माहितीच नव्हती. आउट ऑफ साइट इज आउट ऑफ माइंड असं म्हटलं जातं की तुमच्या नजरेसमोर नाही ते नाहीच अस्तित्वात, ते प्रत्यक्षात नाहीच आहे. मी तुम्हाला सांगतो मला फार आता बलवडीत आहे म्हणून शब्द वापरतो की मला फार कंट आहे की कुठेतरी बाहेर जायचं साथ. त्यामुळे मी शहर बदलतो. आता मी औरंगाबादमध्ये काम करतो, त्यापूर्वी मी अगदी अकोल्यामध्ये काम करत होतो विदर्भात. असं खूप ठिकाणी जाऊन काम केलं पाहिजे या मतासाठी आहे. आणि पुणेकरांना हा काय प्रश्न पडतो, अकोला औरंगाबादला बलवडीत, तर पुण्याच्या पलीकडे आणि पुण्याच्या बाहेर जग आहे हे माहितीच नाही. हे जग आहे. आणि माझा मुद्दा असा आहे, हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे आजचा. तो मुद्दा असा आहे की या नवीन जगाचं वेगळेपण असे आहे की बॉस आता केंद्रबिंदू सरकतो.
आता केंद्रबिंदू सरकतोय. तुम्ही तुम्हाला केंद्रबिंदू मानून आम्हाला परिघावर आणलं होतं. आता आमच्या परिघावरच केंद्रबिंदू तयार झालेला आहे. आणि म्हणून माझी माणसं केंद्रस्थानी आलेली आहेत. तुम्ही ज्याला परिघावरचे मानत होता, ही माणसं केंद्रस्थानी आलेली आहेत. साहित्य अकादमी पुरस्कार कोणाला मिळाला? त्या सगळ्या परिघावरच्या लोकांनाच मिळतात सध्या. आमचं किरण गुलाब याच भागात नाही. सगळी माणसं ज्या ज्या प्रकारचे पुरस्कार मिळतात, साहित्यामध्ये जे काम करतायत, ज्यांचं साहित्य कडकपणे दिसतं आहे, त्याचं कारणच आहे केंद्रबिंदू सरकतोय. आणि म्हणून मला असं वाटतं की तुम्ही आणि मी केंद्रबिंदू झालेलो आहोत. मोठे भरांनी 2-3%, 5% हे मी जाती अंगाने म्हणत नाही. केवळ ते वर्गीय अंगण आहे, सगळ्याच अंगाने आहे की मोठे भरांनी केवळ आपलं साहित्य द्यायचं, इतरांनी कौतुक करायचं आणि दिवाणखान्यात त्या गोष्टी आणि शेणखान्यात त्या गोष्टी एवढ्याच येतील. पण माझ्या मातीत त्या गोष्टी येणार कुठे? माझ्या शेतातल्या गोष्टी येणार कुठे? या शेतातल्या आणि मातीतल्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न जेव्हा संपर्क गोरे करत असतो तेव्हा भल्या घराचे विस्मित होतात, चकित होतात की अरे हे जगणं आम्हाला माहितीच नव्हतं. या प्रकारचं जगणं असू शकतं हेच आम्हाला माहिती नव्हतं. मला असं वाटतं की लिहिणाऱ्यांच्या गोष्टी खूप झाल्या, जगणाऱ्यांच्या गोष्टी आता आल्या. तू काय करतो? लिहितो. अरे पण जगतो कोण? मग व्यावसायिक लेखक तयार झालेले आहेत की मी लिहितो, तू लिहितो, हा लिहितो, तो लिहितो, पण जे जगतात त्यांच्या गोष्टींचं काय करायचं? अरुण साधू नावाचे कादंबरीकार तुम्हाला माहिती आहे. अरुण साधू ज्याप्रमाणे संपर्क उल्लेख केला माझा, तसे अरुण साधू हे माझे गुरु. अरुण साधूंनी एक खूप चांगलं विधान केलं होतं, खूप चांगला निबंध लिहिला होता. त्या निबंधामध्ये अरुण साधूंनी असं म्हटलं होतं, हे लक्षात घ्या, खरा सृजनशील कोणाला म्हणायचं? खरा सृजनशील त्याचं म्हणाले, खरा सृजनशील त्याला म्हणायचं की जो शेतकरी, जो शेतीमध्ये काहीतरी फेरतो, उगवतो आणि उभं करतो, तो खरा सृजनशील. खरा सृजनशील कोणाला म्हणायचं? की जो शिक्षक आहे, जो मुलं घडवतो. सृजनशील कोणाला म्हणायचं? की जे सुहासभाई आणि शरद भाऊ यांच्यासारखे राजकारणी आहेत, ते खरे सृजनशील. उलट पक्षी साहित्य नावाचे सृजनशील लोक या सृजनशीलतेचा फक्त वेध घेतात. त्यामुळे प्राथमिक सृजनशीलता की उलट पक्षी या लोकांची आहे आणि साहित्याची किंवा कलेची सृजनशीलता की उलट पक्षी दुय्यम आहे. या पद्धतीने विचार करताना जेव्हा जगण्याच्या गोष्टी आपण सांगू लागतो, आणि हे लक्षात घ्या, जेव्हा जगण्याच्या गोष्टी सांगताना माझ्या मनामध्ये कोलाहल असतो दाटून मारायला ना, तेव्हा मला शब्द येतात माझे. मला शब्दांची वाट बघावी लागत नाही, मला शब्दांची साधना आणि आराधना करावी लागत नाही, मला शब्दकोश घेऊन बसावं लागत नाही. माझ्या मनातला कोलाहल मला शब्द देतो, माझ्या मनातला कोलाहल मला शब्द सांगतो. केवळ शब्दच नाही, मला अनेक व्यासपीठे मिळतात. मी चित्र काढेन, मी कविता लिहीन, मी गाणं म्हणेन, मी काही करेन. नागराज मंजुळे नावाचा खूप चांगला कवी आणि दिग्दर्शक तुम्हाला माहिती आहे. नागराजची खूप चांगली कविता आहे, माझ्या हाती नसती लेखणी तर असता कुंचला. माझ्या हाती नसती लेखणी तर असता कुंचला, कशाला मी उपसतच राहिलो असतो मी कोलाहल म्हणा. माझ्या हातातलं माध्यम पण बदलेल, पण माझ्या मनातला कोलाहल मला मांडायचा. तर कोलाहल मांडणार कोण? तर कोलाहल मी मांडला पाहिजे. आणि त्यासाठी साधन ही हा मुद्दाच नाहीये. मी शब्दाने मांडेल, मी सिनेमातून मांडेल, मी चित्र काढेल. अरे माणसानं आपण केलंय काय? माणसाचा इतिहास हा अभिव्यक्तीसाठीच्या झुंजीचा इतिहास आहे. या अनिवार्य ओढीतल्या माणसांनी सुहास भैया शेकडो वर्ष काम करून शिल्प खोदली. कशासाठी खोदली? अभिव्यक्ती होती. शेकडो वर्ष काम करून पुढे चित्र काढली. शेकडो वर्ष काम करून लोकांनी लिहिलं, झाडाच्या पानावर लिहिलं, पण लोक लिहित राहिले, लोक बोलत राहिले. कारण एक्सप्रेशन ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, अभिव्यक्ती ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. ती एवढी सोपी नाही. सुधाकर इनामदार मगाशी तुम्ही आत्महत्येची कविता सांगितली, नागराज मंजुळेची तीच एक कविता आहे. ती कविता अशी, आम्ही दोन मित्र एकाच जातकुळीचे, आम्ही दोन मित्र एकाच जातकुळीचे, आम्ही दोन मित्र एकाच विचारांचे, एकाच पद्धतीचे, समान धर्मी. पुढे त्याला आत्महत्या केली आणि मी कविता लिहिली. ते सोपं नाही. सतीचं वाण आजला म्हटलं जातं, अशा प्रकारचं वाण आहे अत्यंत अवघड आहे. सूर्याशी थेटपणे संपर्क केल्यासारखं आहे की हा सूर्याचा वारसा आहे. भस्मसात व्हायची वेळ येते. तुकाराम नावाच्या कवीचं काय झालं? ज्ञानेश्वर नावाच्या कवीचं काय झालं? ते वैकुंठामध्ये तुम्ही गोष्टी तयार केल्या. कुठं वैकुंठाचं विमान मार्ग घेत नसतं आणि स्वतःहून कोणी समाधी घेत नसतं. तुकारामाचं काय झालं? ज्ञानेश्वरांचं काय झालं? त्या बड्या बंडवाल्यात ज्ञानेश्वर माने पहिला. या सगळ्या बंडखोरांचं आणि विद्रोहांचं काय झालं? एक लक्षात घ्या दोस्तांनो, तुमचं काम महत्वाचं यासाठी आहे कारण विचार करणं, अभिव्यक्त होणं आणि बोलणं, लिहिणं हे इतकं मूलभूत आहे. आणि व्यवस्थेला सगळ्यात महत्वाची भीती त्याची आहे. व्यवस्थेला सशस्त्र लोकांची भीती वाटत नाही.
नाही. व्यवस्थेला बंदुका तोफा यांची भीती वाटत नाही, व्यवस्थेला भीती वाटते विचार करणाऱ्या माणसांची. आज कोरोनाची अभिव्यक्तीच होता येत नाही, फक्त व्हॉट्सअप फॉरवर्ड हे व्यवस्थेला हवं असतं. तुम्हाला विचार करताच येतं कामा नाही. वरच्यानं लिहिलं खूप शुभेच्छा, हा पण झाली खूप शुभेच्छा. एकानं बायकोला शुभेच्छा दिल्या वाढदिवसानिमित्त, हॅपी बर्थडे जान, तर खाली लोक हॅपी बर्थडे जान, त्याची जान आहे तुझी नाही. वेगळं बोलताच येत नाही, कारण तीच कॉपी करायची, तेच कॉपी आणि पेस्ट, अशा प्रकारचं एक्सप्रेशन तुम्हाला कळू नये, तुम्ही विचारच करू नये कोणामध्ये. याच्यामध्ये व्यवस्थेचे हितसंबंध सामावलेले असतात की विचारी माणसांची पिढी घडू नये, आणि म्हणून विचारी माणसांना एक लक्षात घ्या, मी मुद्दाम सांगतोय, अभिव्यक्ती आणि विचार करणं ही मूलभूत प्रेरणा आहे, मूलभूत गोष्ट आहे, आणि ती आपण कायम ठेवली पाहिजे. कारण व्यवस्थेला अभिव्यक्ती नको असते, व्यवस्थेला वेगळा विचार नको असतो. बरं, मजा सांगतो. मगाशी शहाद्याच्या संमेलनाचा उल्लेख झाला. शहाद्याला विद्रोही साहित्य संमेलन होतं, आणि त्या संमेलनाचं उद्घाटन माझ्या हस्ते होतं. तेव्हा मी साम टीव्हीला संपादक होतो, आणि संध्याकाळी 8 वाजता रोज माझा आवाज महाराष्ट्राचा असा कार्यक्रम असायचा. तो कार्यक्रम संपला आणि मग मी रात्री निघालो होतो मुंबईवरून शहादा नंदुरबार. सकाळी 10 वाजता उद्घाटन, आणि ते उद्घाटन करून मला पुन्हा संध्याकाळी शोला परत द्यायचं होतं मुंबईत. मी निघालो, मी ड्रायव्हरला म्हटलं की तुम्ही झोपतो गाडी, तर परत मला झोप मिळणार, मी गाडीमध्ये झोपतो, आणि तू एक काम करतो, मध्ये चहा वगैरे घे, मला काही उठू नकोस. बोला ठीक आहे. आणि नेमका त्या दिवशी बदली ड्रायव्हर होता, माझा नेहमीचा ड्रायव्हर नव्हता. मी झोपलो गाडीमध्ये. पहाटे 5 ला काहीतरी मला जाग आली. जाग आली तर हा इकडे चहा पीत उभा होता. मी त्याला कास खाली केली, म्हणाले काय काय झालं. म्हणजे काय असं बेसिस रूट झाला होता, तुम्हाला जाग येऊन गेली. आणि म्हटलं काय किती वेळ आहे. तो आला माझ्याकडे, म्हणजे साहेब ते नंतर बघू, मला सांगा दाभोळकरांचा खून काय झाला. पहाटे पहाटे असं काय विचारतो. एक ड्रायव्हर नवीन, अंधार, पहाटे 5ची वेळ, त्या टपरीवर कोणीच नाही, फक्त तो विकणारा, तो आणि मी. ड्रायव्हर पण असा जरा एकदम दणकट, बघा कॉमेडी मारून शिरतोय, घाबरून आम्ही असं विचारतोय. पण गंमत अशी की नेमक्या त्या काळात मला धमक्या सुरूच होत्या. म्हटलं काय बस तू गाडी बस, गाडी सुरू कर. बसल्या गाडीमध्ये. म्हटलं नाही सर, मला सांगा ना दाभोळकरांचा फोन काय झाला. तू काय विचारतो मला दाभोळकरांचा फोन काय झाला असेल, असं एकदम मध्येच पहाटे. पण काय झालं, मला झोप लागली माझ्याकडेच. पण म्हटलं गाणी आहे काय, तुमच्या गाडीमध्ये गाण्याची कॅसेटच नाही, तुमच्या गाडीमध्ये मला दाभोळकरांच्या व्याख्यानांची सीडी मिळाली. त्या दाभोळकरांच्या व्याख्यानाच्या सीडीचं प्रकाशन माझ्या हस्तेच अलिबागला झालं होतं काही वर्षांपूर्वी, त्यामुळे तो सीडीचा गठ्ठा तसाच माझ्याकडे होता. तर म्हटलं मी ती सीडी लावली दाभोळकरांच्या भाषेची. तो पण म्हटलं मग दाभोळकर माणूस माहितीच नव्हतं. मला एवढंच माहिती होतं की दाभोळकरांचा खून झाला. मला वाटतं खतरनाक माणूस असणार, खून झाला म्हणजे. पण मी भाषण ऐकलं आणि माझ्या लक्षात आलं की हा तर चांगला माणूस आहे. एवढा गोड बोलतो, एवढा शांत बोलतो, एवढा गोड बोलणाऱ्या माणसाचा खून काय झाला. तर त्याला मी जे म्हणालो, ते साहित्यिकांनी कवींनी सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. त्याला मी जे म्हणालो याचं कारण विचार किती बलशाली आहे, विचार किती महत्वाचा आहे, विचार किती खतरनाक पण असू शकतो हे विचारांच्या मारेकरांना जेवढं कळतं तेवढं विचारांच्या अनुयायांना कळलं नाही. आणि म्हणून ही स्पेस सोडता कामा नये. तुम्ही वेगळा विचार मांडा. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटकपदी जेव्हा नयनतारा सहगल यांची निवड झाली तेव्हा 82 वर्षांच्या या म्हाताऱ्या बाईची सगळ्या लोकांना भीती वाटली की उद्घाटनाला येऊच नाही असा प्रयत्न केला गेला. का भीती वाटली नयनतारा सहगल यांची? जावेद अख्तर जेव्हा येणार नाशिकच्या संमेलनाला असं म्हटलं की लोकांच्या धावा दणाणल्या. जावेद अख्तरची भीती का वाटते हो? नयनतारा सहगलची भीती का वाटते? कारण हा वेगळा विचार ते मांडतात, आणि जे वेगळा विचार मांडतात त्यांचा दाभोळकर होतो, गोविंद पानसरे होतो, डॉक्टर कलबुर्गी होतो, गौरी लंकेश होतो. पण हे जरी करायचा प्रयत्न कोणी करत असतं तर एक लक्षात घेतलं पाहिजे की सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की माझी विचार करण्याची आणि माझी अभिव्यक्त करण्याची स्पेस आणि अवकाश मी कधी सोडणार. मला महत्वाचं हे वाटतं की मगाशी म्हटलं की तुम्ही लोक बोलताय, आपण सगळे तुकारामाचे वारस आहोत. सुहास भैया साहित्य कळत त्याच्या जगाचा कोणीच माणूस नाही. आमच्याकडे लोकांची नावं तुकाराम नामदेव एकनाथ असतात.
याचा अर्थ गृहीत आहे तिथे नायक, याचा अर्थ गृहीत आहे की संगीत या सगळ्याचं आपलं नातं होतं. नंतर गडबड काय झाली माहितीये का, नंतर विशिष्ट लोकांनी हे आमचं काम आहे तुमचं काम नाही हे सांगितल्यामुळे ते आपल्यापासून हिरावून घेण्याचा प्रयत्न केला. आपण लक्षात घेतलं पाहिजे की आपण सगळे जर याच प्रकारचा विचार ऐकत करत आणि अभिव्यक्ती ऐकत मोठे झालेलो आहोत हे सगळ्यात. आणि म्हणून मला असं वाटतं की जर या पद्धतीनं जेव्हा सर्वसामान्य माणूस बोलू लागतो, ते मला आठवतं मी हे विधान नेहमी सांगत असतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा संसदेमध्ये राज्यघटना सादर केली तेव्हा 25 नोव्हेंबर 1949 ला बाबासाहेबांनी जे भाषण केलं ते भाषण फार महत्वाचं आहे. त्या भाषणामध्ये बाबासाहेब असं म्हणतात, तुम्ही एखादा मुद्दा मांडला आणि तुमचा मुद्दा मला पटला नाही तर तुमचा मुद्दा खोडून काढण्यासाठी मी माझी बुद्धी पडायला लागेल. पण माझ्या विरोधातला मुद्दा सुद्धा तुम्हाला मांडता यावा यासाठी जीवाची बाजी नाही. आणि बाबासाहेब तुकारामाला कोट करतात, तुका म्हणे होय स्वतःशी संवाद आपुलाची वाद आपण. हा मनाशी संवाद करणं, आपणाची वाद आपणाशी करणं, या पद्धतीने पुढे जाणं ही गंमत आहे. आणि म्हणून हे लक्षात घ्या की ही स्पेस कधी सोडता कामा. मी नेहमी सांगत असतो, तुम्हाला चिली नावाचा देश माहिती असेल. चिलीमध्ये नुकतीच क्रांती झाली. त्या चिलीमध्ये पाब्लो नेरुदा नावाचा एक मोठा कवी आहे. पाब्लो नेरुदा तो गेला. हा पाब्लो नेरुदा व्यवस्थेच्या विरोधामध्ये काय कविता करायची, व्यवस्थेच्या विरोधामध्ये काय मांडणी करायची. हा पाब्लो नेरुदा व्यवस्थेच्या विरोधामध्ये मांडणी करायचा. व्यवस्थेने ठरवलं की पाब्लोचा खून करायचा. संपतदादा व्यवस्थेने ठरवलं की पाब्लो नेरुदाचा खून करायचा. खून करण्यासाठी भाडोत्री मारेकरी पाठवले गेले. ते मारेकरी आले आणि मारेकरी आल्यानंतर त्यांना असं वाटलं की पाब्लो नेरुदा हा काही भयंकर माणूस असणार आहे. याचा खून करायला सांगितलं म्हणजे याचा अर्थ हा भयंकर माणूस आहे. याच्या घरामध्ये कदाचित बंदुका असतील, पिस्तूल असेल, तोफा असेल, असं काहीतरी असेल. पाब्लोचा खून करण्यासाठी माणसं आली, त्यांना घरामध्ये काहीच मिळालं नाही. त्यांना कविता मिळाली, त्यांना साहित्य मिळालं, त्यांना पुस्तकं मिळाली. त्यांना वाटलं आपण पत्ता चुकलो. ते परत गेले तर गेटवर त्यांना पाब्लो भेटला. पाब्लो म्हटलं, पाहुणे कुठे आला होता? ते म्हणजे पाब्लो नेरुदा नावाचा माणूस आहे, तुला खून करायला लागला. परत का झाला? आम्ही पत्ता चुकलो. आम्हाला असं वाटतं की पाब्लो हा खतरनाक माणूस असेल, पण याच्या घरामध्ये तर कविता आणि कथा पुस्तकच दिसतात. याचा अर्थ आमचा पत्ता चुकला. पाब्लो म्हणाला, मीच तो पाब्लो नेरुदा आणि मी फार खतरनाक. चला तुम्हाला आत दाखव. तर दाखवलं ही माझी तोफ कवितेचं पुस्तक आहे. हा माझा कथा संग्रह आहे, ही माझी बंदूक. मुद्दा असा की कवितेमध्ये किंवा विचारांमध्ये जी गंमत आहे, जे सामर्थ्य आहे ते आपण लक्षात घेतलं पाहिजे. पाकिस्तानी कवीची एक खूप चांगली कविता आहे आणि कविता मी मुद्दाम सांगतो पाकिस्तानी कवीची, कारण पाकिस्तानमध्ये कवी पण आहेत हे आपल्याला कळलं. तर त्या पाकिस्तानबद्दल कधीच मांडणी केली जात असते. काही झालं की जा पाकिस्तान. मी गंभीर म्हणत असतो की पाकिस्तानला जायला मला फार आवडेल. मुंबई आणि कराचीचं फ्लाईट फक्त 40 मिनिटांचं आहे. मला जायला आवडेल. प्रश्न असा आहे की तुम्हाला पाकिस्तान कळला नाही, तुम्हाला भारतही कळला. तो कवी जो आहे पाकिस्तानचा, त्याची खूप चांगली कविता आहे. तो असं म्हणतो, या शहरामध्ये दंगल उसळली, या शहरामध्ये दंगल उसळली. लष्कर काय करत? या शहरामध्ये दंगल उसळली, पोलीस काय करत? या शहरामध्ये दंगल उसळली, अधिकारी काय करत होते? आणि तो पुढे संपतराव असं म्हणतो, इनामदार साहेब तो पुढे असं म्हणतो, या शहरामध्ये कवी असताना दंगल उसळली. हे तुमचं आणि माझं काम आहे. कवींचं आणि साहित्यिकांचं काम हे आहे का तुम्ही असताना दंगल उसळताच कामा नये, तुम्ही असताना सौहार्द हटताच कामा नये. जर सामाजिक आणि राजकीय भौतालामध्ये आता जे काही दिसतंय, जो अंधकार आहे, त्याला कवी जबाबदार आहे, त्याला साहित्यिक जबाबदार आहे. आपण कधी घेतली भूमिका? आपण बोललो थेटपणे. अब्रूची लक्कड वेशीवर टाकणाऱ्या वर्तमानाला एका शब्दाला तरी विचारलं. आपण बोललो नाही, आपण भूमिका घेतली नाही. मगाशी माझ्या भाषणाचा उल्लेख केला. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये नाशिकला शेतकऱ्यांचे आंदोलन या विषयावर परिसंवाद होता. शरद भाऊ, सुहास भाऊ, गंमत बघा. परिसंवादाचा विषय होता शेतकऱ्यांची दुःस्थिती, शेतकरी आंदोलने आणि सद्यस्थिती. याच्यामध्ये काय बोलणं अपेक्षित आहे? साधी गोष्ट. माझ्याबरोबर बाकीचे 5 संपादक होते. एकाही संपादकानं सध्याच्या स्थितीवर भाष्यच केलं.
शेतकरी, आयात निर्यात धोरण याच्यावर बोलत आहे. त्या भाषणामध्ये मी जाहीरपणे असं म्हणालो, मुळामध्ये जेव्हा शेतकरी आंदोलन यशस्वी ठरवण्याचं सगळ्यात महत्वाचं कारण काय, बाकी सगळे हो म्हणत असताना शेतकरी नाही म्हणत. बाकी सगळ्यांनी होकार दिलेला असताना शेतकऱ्यांनी नकार दिला. आणि त्या भाषणामध्ये मी असं म्हणालो की मला लष्करी तोयबाची भीती वाटत नाही, मला लष्करी होयबाची भीती वाटते. सगळ्यांनी हो म्हणायचं, सगळ्यांनी एका सुरात हो म्हणायचं. अरे एका सुरात हो म्हणताना कधीतरी नाही म्हणा, अमान्य करा, ना मंजूर म्हणा. सहमतीचं राजकारण, ज्याला इंग्रजीमध्ये मॅन्युफॅक्चरिंग कन्सेंट असं म्हटलं जातं. नॉम चोम्स्की नावाचा फार मोठा विचारवंत आहे आमच्या कम्युनिकेशनच्या क्षेत्रातला. त्याने मॅन्युफॅक्चरिंग कन्सेंट नावाची संकल्पना वापरली. ते सगळ्यांनी एकाच सुरात बोलले, सगळ्यांनी हो म्हटलं पाहिजे. अशा प्रकारची मांडणी होत असताना कोणतरी नाही म्हणणं, नकार देणं, आम्ही नाकारतो असं म्हणणं आणि नकाराची स्पेस जिवंत ठेवणं हे जास्त महत्वाचं आहे. कवींना आणि लेखकांना आज ते करायचंय, तर भूमिका घ्यावी लागेल. आणि ती भूमिका कुठल्याही राजकीय पक्षाच्या बाजूनं किंवा विरोधामध्ये नाही. ती भूमिका घ्यावी लागेल लोकांच्यासाठी, माझ्यासाठी, सर्वसामान्य माणसांचा आवाज होण्यासाठी. ज्याप्रमाणे आम्ही असं म्हणत असतो की पत्रकारांना आणि संपादकांना कुठलाही राजकीय नेता मित्र नसतो, त्याप्रमाणे कवी आणि साहित्यिकांचा कोणी मित्र नसतो. कवी साहित्यिकांनी आवाज झाला पाहिजे स्वतःचा, लोकांचा, सर्वसामान्यांचा. ज्यांचा आवाजच कोणी होत नाही त्यांचा आवाज होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही तो आवाज होण्याचा प्रयत्न करता तेव्हा सर्वसामान्य माणसांचे प्रश्न, दुःख, जगणं निश्चितपणे पाण्यावर होतं. आणि म्हणून प्रत्येक संमेलनामध्ये विचार मिळाला पाहिजे. ज्यांना असं वाटतं की मी लिहितो पण मी राजकीय नाही, हे म्हणतो फक्त मूळ आहे. बिकॉज पोएट्री इज अ पॉलिटिकल स्टेटमेंट. राजकीय पक्षांना विरोध असतो, राजकीय पक्षांबद्दल तुमचं काही मत वेगळं असणं हा मुद्दा वेगळा आहे, पण तुमची राजकीय भूमिका, मी नेहमी सांगत असतो की अराजकीयतेला पाठिंबा म्हणजे अराजकाला पाठिंबा. यू हॅव टू बी पॉलिटिकल. तुम्हाला राजकीय भूमिका घ्यावी लागेल. आणि राजकीय भूमिका काय आहे तुम्हाला माहिती. ते शिक्षक आहेत, इथे विद्यार्थी आहेत. तुम्ही कधी नकाशा पाहिला का भारताचा? त्याच्यावर खाली लिहिलेलं असतं पॉलिटिकल मॅप ऑफ इंडिया. एव्हरीथिंग इज पॉलिटिकल. तुम्ही कशालाही राजकीय करू शकत नाही. तुम्हाला राजकीय भूमिका घ्यावी लागेल. आज सध्या जे काही चाललेलं आहे त्याबद्दल तुम्हाला बोलावं लागेल, भूमिका घ्यावी लागेल. आणि भूमिका घेत असताना ते मगाशी म्हटल्याप्रमाणे आपला केंद्रबिंदू काय असणार? केंद्रबिंदू हाच असेल, सर्वसामान्य माणूस हा माझा केंद्रबिंदू. या देशाची कल्पना हा माझा केंद्रबिंदू. आयडिया ऑफ इंडिया हा माझा केंद्रबिंदू. ज्या भाषणामध्ये मी आणखी एक मुद्दा मांडला, तो मुद्दा माझा सांगा. गंमत बघा, कोरोनाच्या नंतरच्या कालखंडामध्ये चित्र आणखी बिकट झालं, आणखी वाईट. कारण आहे रे आणि नाही रे या वर्गातील दरी आणखी वाढत. सामाजिक न्यायाचा मुद्दा ऐरणीवर आलेला आहे. जेव्हा कोरोनाची पहिली लाट आली आणि त्या पहिल्या लाटेमध्ये आम्ही सगळे झूम मीटिंग करण्यामध्ये व्यस्त होतो, मग्न होतो. गुगल मीटवर आमच्या मीटिंग सुरू होत्या. तेव्हा मी ज्या औरंगाबादमध्ये बसतो त्या औरंगाबादच्या जवळ करमाड नावाचं गाव. त्या करमाडच्या रेल्वे ट्रॅकवर 16 मजूर, बातमी वाचली असते, 16 स्थलांतरित मजूर हे त्या रेल्वे ट्रॅकवर रेल्वेच्या खाली मृत्यू होती. ती बातमी माझ्याकडे आली. शामराव ती बातमी जेव्हा आली माझ्याकडे तेव्हा संपादक म्हणून हा फार मोठा पेज होता. तर तो फोटो मी बघितला. त्या फोटोमध्ये 16 प्रेत पडलेली आहे आणि बाजूला भाकरी पडलेली आहे. फोटो इतका विदारक होता. तो फोटो बघून डोळ्यात पाणी आलं. फोटोग्राफर मला असं म्हणाला की सर मी फोटो काढलाय पण मला असं वाटतं की हा वापरू, कारण हा फोटो विचलित करणार. मी असं म्हटलं वास्तव किती भयंकर असतं तरी वास्तवापासून दूर पळता येत नाही. वास्तव मानलं पाहिजे. आणि माध्यमांनी जर वास्तव नाकारलं तर लोकांपर्यंत वास्तव पोहोचणार कसं. मी तो फोटो पूर्ण पानभर छापला, पानभर. आणि त्या फोटोला शेजारी कॅप्शन दिले. त्या कॅप्शन मध्ये मी असं लिहिलं होतं की तर म्हणजे कवितेची ओळख होती. ती कॅप्शन अशी होती, अजंठा वेरूळच्या परिसरात उद्या जेव्हा उत्खनन होईल, तो सगळा परिसर अजंठा वेरूळचा. अजंठा वेरूळच्या परिसरात उद्या जेव्हा उत्खनन होईल तेव्हा सापडतील आखसलेली प्रेत आणि शेजारी सापडेल निवडलेली भाकरी. तेव्हा विकास हीच त्या काळात
सगळ्यात मोठी फेक न्यूज होती असा निष्कर्ष उद्याच्या पिढ्याला. हे बोललं पाहिजे, हे मांडलं पाहिजे आणि हे काम अन्य कोणी नाही, कवी लेखकांनी केलं पाहिजे, हे काम कलावंतांनी केलं पाहिजे. आणि म्हणून मला असं वाटतं की कवी लेखकांनी कलावंतांनी किंवा शब्दांचे फुलोरे सांगू नये. चंद्र सामन्याच्या गप्पा आता खूप. माझ्या कवितेला हे दैन्य दिसलं पाहिजे, जगणं दिसलं पाहिजे, माणसं दिसली पाहिजे. ज्या कवितेला मानवी चेहरा नाही ती कविता खऱ्या अर्थानं कविता. आणि म्हणून म्हटलं की माझ्या कवी लेखकांच्या कवितेमध्ये कथेमध्ये शब्द साधे असतील कदाचित, पण ते शब्द तेव्हाच महत्वाचे ठरतील आणि मोठे होतील जेव्हा त्याला तो आशय आहे, जेव्हा त्याला व्यापक काहीतरी अधिष्ठान आहे, तेव्हा ती कविता खऱ्या अर्थानं मोठी असेल, तेव्हा ते साहित्य खऱ्या अर्थानं मोठं असेल. आणि म्हणून मला असं वाटतं की त्या सर्वसामान्य माणसांचा आवाज होणं हे कवितेचं सगळ्यात महत्वाचं आहे. आणि हे काम आपण निश्चितपणे करू शकतो. आज खूप चांगल्या क्रमाचे लेखक कवी लिहितायत, नाही असं नाही, पण तरी मला आज चिंता याचीच आहे की आजही सर्वसामान्य माणसांचा आवाज होण्याकडे मात्र कवी लेखकांचं तेवढं लक्ष नाही जेवढं असलं पाहिजे. आजही जरी व्यापक भूमिका आणि आपल्या समोरच्या आव्हान करण्यासाठी जे करायला पाहिजे ते आजही कळत नाही. आजही धर्मांधता आहे, मला कळत नाही. धर्म संसद ठरवली जाते, ज्यांना धर्मही कळत नाही, संसदही कळत नाही, ते धर्म संसद ठरवतात आणि धर्म संसदेमध्ये भाषा होते जिनोसाइडची. कुठल्या तरी गुरुद्वारावर काहीतरी वेगळं घडलं म्हणून खेचून माणसांना मारलं जातं. धर्माच्या नावानं आजही हे घडू शकतं. मला कळत नाही ना, देश कळायचे की माझ्या कवितेमध्ये असं म्हटलं होतं, मगाशी ज्या माझ्या पुस्तकाचा उल्लेख झाला, विथ द चेंज आम्ही भारताचे लोक, त्या कवितेत मी असं म्हटलं, धर्माने पेटवलेल्या भडव्यातून मिल्खा सिंग धावत असतो. धर्माने पेटवलेल्या भडव्यातून मिल्खा सिंग धावत असतो. धावणाऱ्या मिल्खाच्या रूपात फरहान अख्तर दिसतो. टाळ्या पिटणाऱ्या कोणालाच दोघांचाही धर्म ठाऊक नसतो. अरे तुम्ही कितीही नाकारली तर हीच माझ्या देशाची जागा आहे. भराभरांचा उतरवला तोरा, तुमची काय कथा आहे? आम्ही भारताचे लोक, हीच आमची ख्याती. ही ख्याती बुलंद करण्याचं काम हे साहित्यिकांचं पण आहे, लेखकांचं पण आहे, कलावंतांचं पण आहे. ती ख्याती आपण विसरलो आणि थेटपणे तुम्ही ज्या समाजामध्ये राहता, तुम्ही ज्या भोवतालामध्ये वावरता, त्या भोवतालामध्ये लोक एकमेकांचे मुर्दे पाडत असतील तर तुम्ही काय करता? तुमची लेखणी काय करते आहे? साहित्य काय करत आहे? आणि म्हणून मला हे संमेलन आवडतं यासाठी, तर या संमेलनामध्ये कृतीशील अधिष्ठान आहे. हे संमेलन केवळ बोलणाऱ्यांचं नाही, हे संमेलन मगाशी म्हटल्याप्रमाणे जगणाऱ्यांचं आहे आणि एक भूमिका घेऊन अभिव्यक्त होणार आहे. तुमच्या पाठीशी एक भूमिका आहे, एक अधिष्ठान आहे. या अधिष्ठानाच्या आधारावर आपल्याला साहित्य आणि या प्रकारचं लेखन यापुढे करत आहे. तर म्हणजे समारोपाच्या टप्प्यावर 2-3 मुद्दे फक्त मांडतो. सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजे मी मगाशी म्हटल्याप्रमाणे आजही मला असं वाटतं की जेवढं शहाणपण, जेवढं समंजस आकलन गावातल्या माणसांकडे असतं ना, तेवढं शहरातल्या माणसांकडे नसतं. याचं कारण आहे, जेव्हा जागतिकीकरण आलं, तुम्ही बघाय, जेव्हा ग्लोबलायझेशन आलं तेव्हा त्याला काय म्हटलं गेलं माहिती जगाला? ग्लोबल व्हिलेज. ग्लोबल सिटी नाही म्हटलं गेलं, ग्लोबल व्हिलेज. गाव हे एकच आहे. गावातल्या माणसांकडे जी अक्कल असते म्हणजे समजा बरोबरच्या माणसाला अख्खं बरोबर माहिती असतं. मुंबईच्या माणसाला साहेब माहिती असेल, दादर माहिती नसतं. पूर्ण एक स्वाद भैया. आणि म्हणून राजकारणातली पण गावातली मंडळी जेव्हा मुंबईत जातात ना, तर मुंबईकरांना भारी पडतं. गावातली माणसं जेव्हा माझ्या खेतीमध्ये येतात तेव्हा माझ्या शहरातले लोक म्हणजे मी जरा साधा असेल, जरा गरीब असेल, मी मनात म्हणतो आज राहणार याला कुठे विकून येईल, याला कळणार नव्हतं. गावातली माणसं साधी वाटतात पण त्यांची क्षमता प्रचंड असते. याचं कारणच मनामध्ये असं आहे की गावातल्या माणसांचं एक्सपोजर प्रचंड असतं, अनुभवविश्व प्रचंड असतं. ती प्रत्यक्ष जगत असतात, प्रत्यक्ष काम करतात. जेव्हा अशा प्रकारचे माणसं लिहितील तेव्हा निश्चितपणे साहित्य उजळ होईल, याच्यात काही शंकाच नाही. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा मी मगाशी म्हटल्याप्रमाणे साहित्यकारांनी, लेखकांनी भोवतालाला भेटलं पाहिजे, भोवतालाच्या प्रश्नांवर काम केलं पाहिजे. आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे सगळ्यात महत्वाची गोष्ट काय, सुहास भैया राजकारणामध्ये मोठे व्हावेत की नाहीत मला माहिती नाही, मित्र आहेत म्हणून माझ्या शुभेच्छा. शरद भाई नेमकी काय करावं मला माहिती नाही. माझा मुद्दा एवढाच आहे की सत्तेमध्ये हे असोत किंवा नसोत, माझी सत्ता जाता का? माझ्या विविध चेंज आम्ही भारताचे लोक या पुस्तकाचं प्रकाशन शरद पवारांच्या हस्ते झालं आणि तेव्हा सत्ता गेलेली होती. जवळ 2 वर्षांपूर्वी राज्यात तुम्ही कशी आली तू चमत्कार मी आता पुन्हा सांगत नाही, सगळ्यांना माहिती आहे. पण तेव्हा प्रकाशन झालं तेव्हा शरद पवार उद्देशून असं म्हटलं शरद पवार साहेब तुमची सत्ता गेली असं मला दुःख नाही,
गेल्या 5 वर्षांमध्ये आमची सत्ता गेली याचं मला तुमची आणि माझी सत्ता असणं, सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू असणं, आम्ही भारताचे लोक महत्वाचे असणं हे जास्त महत्वाचं आहे. कारण भारताचं वैशिष्ट्य वेगळेपणच हे आहे की आम्ही भारताचे लोक, सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू हा महत्वाचा आहे. हा देश कुठल्या धर्माचा नाही, कुठल्या पंथाचा नाही, कुठल्या भाषेचा नाही. स्वभाव तुम्हाला उत्तम सांगतो, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंवर, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंवर जेव्हा सिनेमा काढायची वेळ आली तेव्हा हिंदू हृदय सम्राटाची भूमिका करण्यासाठी नवाजुद्दीन सिद्दीकी शोधावा. हे भारताचे वेगळेपण. मला असं वाटतं की हे वेगळेपण सातत्याने अधोरेखित करत राहा, सर्वसामान्य माणसांना आवाज देत राहा, हे साहित्याचं काम आहे. आणि बरोबरीच्या या साहित्य संमेलनाचा अध्यक्ष म्हणून भूमिका मांडताना मला याचा आनंद आहे की अशा प्रकारच्या भूमिकेला साहित्य संमेलनामध्ये आता जागा उरलेली नसताना तुम्ही मात्र ही भूमिका घेऊन उभे आहात, म्हणून तुमचं कौतुक, म्हणून तुमचं ते करताना मला पूर्णपणे खात्री आहे. आजही मला एवढं सगळं घडून सुद्धा मला पूर्णपणे आशा आहे, कारण कुठलीही दाट आली तर त्यातून वाट निघते याची मला कल्पना आहे. आणि कुठल्याही विषाणूपेक्षा आशा अधिक संसर्गजन्य असते. आणि आपल्या डोळ्यातले स्वप्न कोणी चोरू शकत नाही, कोणी हरवू शकत नाही, कोणी संपू शकत नाही. सबसे खतरनाक होता है सपनों का मरना. स्वप्न मरण सगळ्यात धोकादायक असतं. आपले स्वप्न कोणी मारू शकत नाही, आपली स्वप्न मरता कामा नये. कवींनी, लेखकांनी स्वप्न बघितली पाहिजे, स्वप्न जिवंत केली पाहिजे आणि स्वप्नांच्या वाटेवरून चालणं शिकलं. अजून तरी स्वप्न कर्म बाकी खूप मोठे टॅक्स आहे, पण स्वप्नावर टॅक्स नाही माझ्याकडे. त्याचं स्वप्न बघितली पाहिजे, चांगली स्वप्न बघणं आणि त्या स्वप्नाच्या दिशेने चालणं हे फार महत्वाचं आहे, खूप छान आहे. समारोप करताना मला बाबा आमटेंची अतिशय आवडणारी कविता आठवते. बाबा आमटे म्हणाले, आणि त्यातही आता खूप लाडांगी चर्चा सुरू असताना ही कविता मला पुन्हा पुन्हा आठवते. बाबा आमटे म्हणाले, कोंडलेल्या वादळाच्या या भारीवारला माणसासाठी उद्याच्या इथून निघती पामळ्यांना हात द्याया येऊ द्या बर्दन डबा निर्मितीच्या मुक्त झंडा त्या इथे मागितला नांगूर स्वप्ने उद्याची भव्य ही कुलतील शेते घाम गाडील ज्ञान येते येथून उठतील वेदनेच्या गरदराने पिटली आनंदद्वारे दुःख उघडा वयाचा आता आसवांना जग नाही. शृंखला पायी असते मी गतीचे गीत काय, शृंखला पायी असते मी गतीचे गीत काय. कवी लेखकांचं काम हेच आहे की शृंखला कितीही पायी असू द्या, आपल्याला गतीचं गीत गायचं आहे. हे गतीचं गीत तुम्ही सगळेजण गात असताना तुमच्या सोबत मी पण आहे एवढं सांगण्यासाठी आलो. धन्यवाद.